एका घनदाट जंगलात एक काश्व आणि एक ससा राहत होते. काश्वाचं नाव होतं धीरज आणि तो खूप शांत, संयमी आणि हळू चालणारा होता. दुसरीकडे ससा होता पट्या, खूप वेगवान आणि खोडकर. पट्या नेहमी धीरजला चिडवत असे, तू इतका हळू का चालतोस? तुला कुठे पोहोचायला दिवस लागतील. धीरज नेहमी शांतपणे हसायचा आणि म्हणायचा, वेगापेक्षा संयम महत्वाचा असतो. एके दिवशी पट्याने ठरवलं की धीरजला एक खोडी करायची. त्याने धीरजला मोठ्या आवाजात सांगितलं, ए काश्वा, चल आपण एक शर्यत लावूया. बघू मी किती जलद पोहोचतोय आणि तू कधी पोहोचतोस. धीरज हसून म्हणाला, शर्यत? मला हरवणं तुला सोपं वाटतंय का? ठीक आहे, मी तयार आहे. शर्यत सुरू झाली. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी हे ऐकून मजा पाहायला सुरुवात केली. पट्या तर एकदम वेगाने पळाला आणि झाडांच्या मधून उड्या मारत, फांद्यांवरून धावत तो बराच पुढे निघून गेला. धीरज मात्र आपल्याच गतीने सावकाश चालत राहिला. पण पट्याला खात्री होती की तो सहज जिंकणार, म्हणून त्याने एका झाडाखाली बसून थोडा वेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं. धीरज काश्व अजून बरेच दूर आहे, तो स्वतःशी म्हणाला. थोडं झोपून घेतो, मग शेवटी पुन्हा वेगाने धावीन. परंतु धीरज आपल्याच पद्धतीने संयमाने चालत राहिला. थोडा वेळ चालत तो पट्या जिथं झोपला होता तिथून पुढे निघून गेला. पट्याला झोप लागली होती आणि तो अजिबात जागा झाला नाही. शेवटी धीरज शांतपणे हळूहळू शर्यतीच्या शेवटच्या रेषेवर पोहोचला आणि जिंकला. तेव्हा सगळे प्राणी आश्चर्यचकित झाले. काही वेळाने पट्याचं डोळं उघडलं आणि त्याला लक्षात आलं की धीरजने शर्यत जिंकली आहे. पट्या धावत रेषेपर्यंत पोहोचला, पण खूप उशीर झाला होता. धीरज शांत हस्त म्हणाला, वेग नाही तर संयमाने काम पूर्ण होतं. पट्याला आपली फजिती कळली आणि तो हस्त म्हणाला, तू खरंच शहाणा आहेस धीरज. आता मी माझ्या खोड्या कमी करणार. आणि त्या दिवसापासून पट्याने धीरजचा आदर करायला सुरुवात केली. सगळे प्राणी आनंदी होते आणि जंगलात परत शांतता पसरली.